मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। दीपिका मेघराज जहागीरदार काचीगुडा हैदराबाद या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि जहागीरदार कुटुंब स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे। जुन्या काळचा हा वाडा आणि या वाड्यामध्येच आज बऱ्याचशा आठवणी आणि आठवणींचा अल्बम चालला जाणार आहे। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि स्वागताचा स्वीकार करूया जहागीरदार कुटुंबाचा। ना पेरू दीपिका जागीरदार, माझं नाव दीपिका जागीरदार। मी एक बिझनेस वुमन आहे। माझं एक बुटीक आहे जे माझ्या घराच्या प्रेमाइसेसमध्येच आहे। आता मी इथं हैदराबादमध्ये माझ्या जन्मापासून राहते, म्हणजे आता 32 वर्ष झाले। 32 इयर्स हा खूप मोठा स्पॅन आहे आणि इकडली लोकल भाषा तेलुगू असल्यामुळे आम्ही तेलुगूही बोलतो, मराठी बोलतो, हिंदी बोलतो, इंग्लिश बोलतो। खाणारे शौकीन असल्यामुळे आमच्याकडे सगळेच पदार्थ बनतात, जसं साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन आणि महाराष्ट्रीयन हे सगळंच बनतं। तर आता आदेश भाऊजी येणार आहेत हैदराबादला पहिल्यांदी, तर मला त्यांना ही भाषा शिकवायची आहे। जसं की इपुड मीदी हैदराबादमलो स्वागतम उंदी आणि बघूया तुम्ही कसं शिकता। स्वागतम सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम 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 नवरस शोभित प्रांगणं मुनकु सरस हृदयुలకు స్వాగతం పూజులు విజ్ఞులు కళా బంధువులు శ్రోతలందరికీ స్వాగతం సుందరం సుమధురం నేటి సంబరం शुभकरं दिव्य स्वागतम 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 स्वागतम। महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र शोधत असताना 15 वर्ष महाराष्ट्रात फिरत असताना या 16व्या वर्षामध्ये भारताचा दौरा सुरू झाला आणि होम मिनिस्टरचा कॅमेरा हा मजल दरमजल करत दिल्ली, इंदोर, अहमदाबाद, बेंगलोर करून आता हैदराबादमध्ये दाखल झालेला आहे आणि इथूनच तो निघणार आहे गोव्याच्या दिशेने आणि मग गोवा राज्यातनं आपण जाणार आहोत ते थेट वाराणसीला। तेव्हा हा असा प्रवास आता सुरू असताना या ठिकाणी इतकं उत्तम स्वागत झालेलं आहे। आता उखाणा ऐकूया ना, घ्या। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, बरं, मेघराज रावांचं नाव घेते जागीरदारांची सून। अरे वा वा वा। होम मिनिस्टरचे आदेश बांदेकर आले आमच्या घरा, दीपिका आणि मेघराजला तोच दिवाळी दसरा। अरे वा वा वा, आता कळलं काय यांचा चेहरा हसरा। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार 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 नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? इथलंच हैदराबाद। हैदराबाद। हो। तुमचं बालपण? हैदराबाद। हैदराबादमध्ये। मग शाळा कुठली? इकडे ग्रामर स्कूल म्हणून होतं 7वी पर्यंत तिकडे, मग सिंधिया स्कूल ग्वालियरमध्ये मी 10वी पर्यंत शिकलो। तुम्ही असं काही केलं नाही का? तुम्ही इथे? आम्ही इकडलेच। कुठली शाळा? हनुमान व्यायाम शाळा म्हणून इकडली खूप जुनी शाळा आहे, तिथे। तिथे कॉलेज? झेवियर्स कॉलेज एक होतं आणि डिग्री मी अरोराज म्हणून इथंच। आणि तुमची? माझी मी MBA केलेलं आहे ॲक्च्युली। इंजिनिअरिंग केलं बँगलोरहून, त्यानंतर MBA केलं UKहून, कॉवेंट्री, युनिव्हर्सिटी ऑफ कॉवेंट्री, तिकडून मी MBA केलं आणि मग आमचं बिझनेस आहे तर त्यामुळे परत वापस आलो मी इथे। परत आला, बरं झालं तुम्ही आलात, हो की नाही? त्यांच्यासाठीच आलो आहे मी। कोणासाठी? हिच्यासाठी, नाहीतर तिथे मला जॉब वगैरे होतं पण ते लग्न करायचं होतं, आमचं लव्ह मॅरेज आहे। तर विचारलं का? माझ्यामुळे ब्लेम सगळं माझ्यावर घालायचं आहे त्यांना, म्हणून ते म्हणले तुझ्यासाठी आलो। पण मला सांगा, हे तुझ्यासाठी आलो इथपर्यंत ते बोलेपर्यंतचा टप्पा कसा होता? तुमची ओळख कुठे झाली? आमची ओळख या वाड्यामध्ये झाली। कशी काय हो? मी गल्ली सोडून नेक्स्ट गल्लीमध्ये राहते। बरं। आणि माझी मैत्रीण हां ही आमच्या घरच्या मागच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती। बरं। तर तिच्याकडे मी येत होते। मैत्रिणीकडे? हां। मग काय वाड्यातनं जायचा रस्ता? नाही, मागच्याच, म्हणजे पण सगळं आमचं इकडं सगळं इतकं ओपन असल्यामुळे सगळे आत बाहेर दिसत राहतात। हो हो। तर मग माझ्या मैत्रिणीच्या घरी जात होते आणि तशी माझी ओळख झाली यांची। काय तुम्ही काय वाड्याच्या बाहेरच असायचं? तसंच म्हणता येईल। तिचं घर मागेच होतं, मागच्या गल्लीमध्ये, तर जेव्हा पण घरासमोरून जायची तर मी तिच्या पाठीमागे जायचो गाडी घेऊन। का? तर आधी ती बघत नव्हती मला, तिला वाटत होतं मी मारवाडी आहे म्हणून, म्हणे मराठी आता मारवाडीशी कशाला बोलायचं म्हणून तिने बोललंच नाही आधी 1 वर्ष। का तुम्हाला असं वाटत होतं? मला म्हणजे त्यांना बघितलं की असं वाटायचं की
थोडे गुजराती मारवाडी टाईप आहेत आणि मला ॲक्च्युली तसे कोणी फ्रेंड्स नाहीत आणि मला थोडं आपल्या ह्याच्यामध्येच कम्फर्टेबल वाटायचं. तसं बघितलं तर आमचे फॅमिलीज खूप ओल्ड आहेत, म्हणजे ते एक दुसऱ्याला ओळखत होते पण आम्ही पर्सनली एक दुसऱ्याला ओळखत नव्हतो. पण आता समजा तुम्ही आता कुठे शॉपिंगला गेला तर वारेमाप शॉपिंग करायचं ठरवलं तर हे त्याला ह्यांची मान्यता असते? मान्यता असती पण येत नाहीत बरोबर. का असं? पूर्वी तुमच्या मागे यायचे. नाही, सर्वात मोठा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये किंवा सगळ्या बायकांमध्ये म्हणता येतं की जे घ्यायचं आहे त्याच्या भोवताली सगळं बघत राहतात आणि तेच घेत नाहीत आणि जे घ्यायला गेलं त्याला सोडून बाकी सगळ्या वस्तू घेऊन येतात. तर त्यामुळे ते 4 तास हे झालं खरेदीच्या बाबतीत. पण गल्लीत भोवताली फिरणाऱ्यालाच कसं काय निवडलं? नाही तसं मी निवडलं नाही, पण मला जेव्हा कळालं की हे महाराष्ट्रीयन आहेत तर बोलू शकते, म्हणजे जमणं खूप दूरची गोष्ट पण बोलू शकते का मी एक मैत्री वाढवू शकते, हे मी ते महाराष्ट्रीयन होते म्हणूनच सुरू केलं. नाहीतर मी नाही नसतं केलं. नाही, बिलकुल नाही. हा प्रयत्न कोणी केला मैत्री सुरू करण्याचा? प्रयत्न माझ्याकडून सुरू झाला पण पुढे वाढवलं तिनेच. मग घरी जेव्हा कळलं तेव्हा काय रिॲक्शन? रिॲक्शन तर ठीक आहे म्हणले पण नंतर खूप काय म्हणजे आमची जी स्टोरी आहे ती 70mm मूवी आहे पूर्ण. का? म्हणजे त्याचा ती मंगळिक आहे आणि मला मंगळ नव्हतं तर त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आला होता. मग काही पूजापाठ करवले आजोबांनी खूप ह्याच्यामध्ये मेन आजोबांमुळे लग्न झालं. त्यांनीच मग त्यावेळेला त्यांनी पुढाकार घेतला. तसं बघितलं तर माझे सासूबाई आणि माझे सासरे पण इथंच राहायचे, इथूनच त्यांचं जमलंय. त्यांचं लव्ह मॅरेज नाही पण ते याच आई वाड्यातच राहायची मागे. तुमचा हा जो काही एवढा मोठा 70mm चित्रपट आहे या चित्रपटाला आता सगळ्या दोन्ही कुटुंबांनी आशीर्वाद दिले. बिलकुल. विरोध झाला होता तेव्हा? थोडंसं झाला होता पण आत्या लोकांनी काका वगैरेंनी काकू वगैरेंनी साथ दिला, आईला समजवलं, मग ते जमलं सगळं. बरं मला मसालेदार किस्सा ऐकायचा आहे. मला माहित नाही माझ्या घरातला नाही किस्सा माहिती आहे का नाही पण आज उघडते मी. हे बघा मी आलो ना की बऱ्याच मी उघडलेलं. ॲक्च्युली आमच्या या घरी हे खूप जुनी फॅमिली असल्यामुळे इकडं गणपती उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात बनवतात. तर आमचं कसं मागचं एक स्टेज आहे जिथं सगळे असे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणा, कोणाला काही गाणं म्हणायचं आहे, नाच करायचं आहे, हे सगळं होत राहतं. तर त्यावेळेस म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिले मी इथं एक गाणं म्हणलेलं. ते गाणं जे आहे ते मी मुद्दामून म्हणले की याला कळावं म्हणून. काय की काय आता पुढचं काही इंडिकेशन तुला ह्याच्या पुढे अजून काही सांगायची गरज नाही, गाण्यामध्ये कळायला पाहिजे, घरातल्यांना पण कळायला पाहिजे. हो का? येस. आज घरातल्यांना कळणार आहे ते गाणं कुठलं. माहिती आहे तुम्हाला ते गाणं? ती माझ्या जाऊबाईंना माहिती आहे. जाऊबाईंना माहिती आहे पण तुम्हाला कळलं होतं? हो, ते असं ते जे कडवं आहे जे ती म्हणेल ते कडवं बघता बघता माझ्याकडे बघितले आणि मीच असं खाली लपत होतो सगळ्यांसमोर. तर मला कळालं होतं ते माझ्यासाठी आलंय म्हणून. तुम्ही का लपत होते? म्हणजे घरच्या लोकांना तेव्हा माहिती नव्हतं बिलकुल. चला ते गाणं कुठलं आज किती वर्षानंतर ते ऐकवणार आहात? माझ्या हिशोबाने 15 वर्ष झाले. चला ऐकूया तर कुठलं गाणं. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान, मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, दिल को जलाने वाले दिल का करार मांगू, सैया बेदर्दी मेरे थोड़ा सा प्यार मांगू, किस्मत बना दे मेरी दुनिया बसा दे मेरी, कर ले सगाई मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. आणि मग नेमकं कधी त्यांच्याकडे बघितलं होतं? कर ले सगाई मेरी जान जेव्हा मी म्हणाले तेव्हा बघितलं होतं. आणि तुम्ही काय खुर्चीच्या खाली? काय कॉम्बिनेशन आहे. आता एकदम छान वाटतंय, एकदम आनंदात. बिलकुल बिलकुल. एक छोटंसं आव्हान आहे. एवढा मोठा वाडा पण या वाड्यामध्ये ना आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ती चांदीची अन्नपूर्णा एक जी आम्ही घरात ठेवली आहे ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. 1 मिनिटात ती चिठ्ठी आणणार का किंवा ती अन्नपूर्णा आणणार का मला बघायचं आहे. तुम्ही सांगू शकता पण कोणी जाऊ नका मदतीला. हां, आकाशवाणी. "20 years of Kargil."
25 सेकंद झालेली आहेत. टेलिफोन. येऊ द्या, त्यांना यायला रस्ता द्या. 40 सेकंद झालेली आहेत. 20 सेकंद राहिली फक्त. उंच 15 माझा सेकंद. झोका. 10 9 8 7 6 5 4 3 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा हा कुंकवाचा करंडा मिळाला. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. सासूबाईंकडे माईक द्या जरा. काय सांगणार सुनेबद्दल? तुम्हाला हे सगळं माहिती होतं का त्यावेळेला? थोडा अंदाज आला होता. कशामुळे? सारखं ती वाड्यात यायची आणि इथे थांबायची आणि ती आली की दोघं बाहेर जायचे. ती आधी जायची, मग हा जायचा. आणि बाहेरून पण मला खूप काही कळालं होतं. हो, बाहेरच्यांना काम बरंच असतं ना. पण आता कसं वाटतंय? नाही, खूप चांगली आहे आणि मला तिच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. जरा सासरे बोल. तून मला फारच आवडते, काही कंप्लेंट नाही. हां, बिलकुल सगळं चांगलं आहे. एकदम आनंद. एकदम आनंद. मुलगा परदेशात जाऊन इथे कनेक्शन मध्ये होता हे माहिती होतं तुम्हाला? तेव्हा काही माहित नव्हतं, नंतर कळालं. पण मुलगा काय, मुलाच्या वागण्यात होणारा बदल तुम्हाला कळत होता बाबा? हा, नंतर कळाला, पहिले नाही कळाला, पण उशिरा कळाला जरा. उशिरा कळा. बरोबर. पण खुश आहात? हा, खुश एकदम. समाधानी आहात? एकदम खुश. जरा आईकडे द्या. काय सांगणार जावयांबद्दल? काही नाही, लाखात एक आहे, हां, शोधूनही मिळणार नाही असं. शोधायला लागलं कुठे? तिचं तिने शोधून घेतलं. पण जावई एकदम चांगला आहे, वागायला वगैरे, हो सगळं. तुमच्याशी बोलायला हो, वगैरे. हो. तेव्हा म्हणजे लग्नापूर्वी जेव्हा पाठवून फिरायचा तेव्हा साधारणतः कसं वागणं होतं माहिती होतं तुम्हाला का? तुम्हाला काही अंदाजच नव्हता? अंदाज आला, पण तेवढ्या भेटीगाठी होत नव्हत्या. नाही, पण आता सांगा. हो. द्या बाबांकडे द्या. बाबा सांगा. जावयाबद्दल काही बोलायची काही गरजच नाही आहे. एकदम लाखात एक आहे, प्रश्नच नाही आहे. आजोबांकडे द्या जरा. आजोबांकडे तुम्हाला काय, या दोघांबद्दल काय म्हणणं आहे? व्यवस्थिशीर वागतात, मला माझी फुल खूप काळजी घेतात, बस वगैरे. आत्ता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. या खेळात तुम्ही चित्र काढायची आणि घरातल्यानी ओळखायची. जर ती ओळखली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. न बोलता काढायचा. दहा 9 8 बोलू नका. 7 6 5 6 5 4 3 2 वेळ संपली. थांबा. काय काढलंय सांगा? गोलकोंडा फोर्ट. बरं, हा ओरिजिनल कसा आहे तो आता स्क्रीनवर बघा. दहा 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. थांबा. 10
हैदराबादेतल्या कुठल्या गल्लीत हा बघायला गेला? खुबानिका मिठा हे काय असतं जरा मला सांग. जर्दाळू. जर्दाळू असतात का ते? अच्छा अच्छा, अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. बरं, आता ना इतकं सगळ्यांनी तुमच्याबद्दल बोलले, तसंच ना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत ना त्या काही जणांनी लिहून पाठवले. मला पूर्ण अंदाज आहे. कितीही सांगा ऐकतच नाही. मला वाटलं असंच आहे. असंच आहे ऍक्च्युली. राग मात्र फार आहे. हो आहे. सगळ्यांमध्ये तुम्ही मिक्स होत नाही. राग आला की मोठ्या मोठ्याने ओरडता. सगळ्यांना कळतं आजूबाजूला. ते फक्त मुलांचं असेल. हे बघा, मी ते कोणाचं म्हटलेलं आहे, त्यांनी निबंध लिहिलेला नाही त्यामुळे मला स्पष्ट झालेलं नाही. नाही, हे जे पण चिठ्ठ्या आहेत ते सगळे बरोबर आहेत. बरोबर आहे. हो, बिलकुल बरोबर आहेत. मग काय म्हणणं आहे तुमचं? प्रयत्न चालू आहे राग कमी यायचा, पण तसे सर्कमस्टॅन्सेस पण सपोर्ट व्हायला पाहिजे. म्हणजे मी विचार करून की राग कमी करावा आणि मला येत असतील असे हे की मला राग येतो, ते मॅच होत नाही ना. तुमचं काय म्हणणं आहे? काय केलं पाहिजे? तिने माझ्या हिशोबाने प्राणायाम केलं पाहिजे. त्यांच्याकडनं 3 अपेक्षा सांगा तुमच्या. 1, माझं ऐकावं. आता अजून काय करावं त्याने? दुसरी अपेक्षा, मला कॉफी प्यायला खूप आवडते, तर मला बाहेर नाही घेऊन गेलं तरी माझ्याबरोबर बसून कॉफी प्यावी. ते 100मधून 99दा मी ह्याच गोष्टीवर भांडतो. तिला कॉफी प्यायचं असतं आणि मला, कारण ते जर कॉफी प्यायला गेलो तर शांत असतं सगळं, म्हणजे एक दुसऱ्याशी एकमेकाशी बोलावं लागतं आणि बोलतानाच मग भांडणे होतात, म्हणून मी जातच नाही. म्हणून अशा जागी जातो जिथे आवाज आहे, 15-20 लोक आहेत, तर ते म्युझिकमध्ये वगैरे कळत नाही माझा काय आवाज येऊ बोललेलं. नये. तिसरी अपेक्षा, प्रत्येक गोष्ट घरातली जी होती ती मीच चुकीची आहे असं या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघू नये, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण बघावं असं मला वाटतं. मान्य आहे? हो, काही गोष्टींवर मान्य आहे. म्हणजे या चिडचिडपणाचं पहिलं कारण कळतंय आता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पुरणपोळी करावं तिने, ती अजून शिकलीच नाही. माझं फेवरेट डिश आहे, ते येतच नाही पुरणपोळी. काय हे कधी होणार पूर्ण? आता मला ॲक्च्युली माहिती नव्हती ही इच्छा, पण मी शिकेन आता आजपासून. 10 वर्ष गेली इच्छा माहिती होण्यात, आता पुढची 10 वर्ष पीठ मळण्यात जातील, मग पुरणपोळी. तुमच्या 60पर्यंत तुम्हाला एक पुरणपोळी मिळो ही इच्छा. नाही. दुसरी अपेक्षा, तिने ॲक्च्युली म्हणजे ती सुंदर आहे आणि तिला मिसेस तेलंगणाचा अवॉर्डही मिळालेला आहे, तर त्या फील्डमध्ये तिने काहीतरी पुढे करावं. ती सध्या काहीच करत नाही. एक बुटीक आहे तिचं, पण त्या फॅशनच्या ह्याच्यामध्ये तिने पुढे जावं असं मला वाटतं. काय म्हणणं आहे? ठीक आहे, पण मला माझं पर्सनल ह्याच्यामध्ये एवढं इन्व्हॉल्वमेंट नाही वाटत. म्हणजे मला या फील्डमध्ये एवढं काही जायचं नाही पुढे. तिसरी अपेक्षा, साफसफाई. म्हणजे कळेल, म्हणजे बेडरूममध्ये असं आलं की ठेवून टाकते, विसरून जाते, तर माझ्यापेक्षा थोडं साफसफाई म्हणजे ठेवते तसं चांगलं, पण अजून स्वच्छता स्वच्छ. ठेवावी. म्हणजे माझी वस्तू मी त्यांना विचारते, अहो मी बघितली होती, तुम्हाला कुठे दिसतीये का, अशावरून थोडे चिडतात ते. या घराला नमस्कार करूया, कारण ज्या घरामध्ये 10 पिढी म्हणजे 10 पिढ्या हा वास आहे या घरात, आणि म्हणूनच या घरामध्ये येणारी प्रत्येक नवी पिढी ही खूप छान संस्कारातून पुढे जाते आहे. त्या संस्कारांचं जतन करत उत्तरोत्तर यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी या वास्तूने तथास्तू म्हणू ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. झी मराठीकडून तुम्हाला ही आजची आठवण भेट. तुम्हा दोघांना आणि संपूर्ण कुटुंबाला आणि आलेले सगळे आप्तेष्ट या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.